गणपती बाप्पा पुढच्या वर्षी। हॅलो एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे। आज आहे गौरी पूजन। काल मी जे कणकवलीत म्हणजे आमच्या वरवडे मामाच्या गावावरून काय व्लॉग एंड करता नाही आला, पण ठीक आहे। आज आहे नेक्स्ट डे, म्हणजे आज आहे गौरी पूजन। आणि मी जो तयार झालो आहे ते आहे गौरी वौसा आमचा। आणि मागे घर तर भटजी येणार होते 8 वाजता, बट आता वाजलेत 9:45, अजून तर आले नाहीत। आता लवकर येतील, फोन केलेला 10-15 मिनटात येतात बोलले, बघूया आता। आम्ही तर लवकरच तयार झालो आहे, 6-7ला उठून। ठीक ठीक कधी आला आता? हा बघा आणि इकडे बायको पण तयार झाली, नऊवारी। आणि हे सगळं आपलं औसाचं जे असतं सामान सुपर ते भरून झाले आहेत। आणि आमचा विघ्नहर्ता रवींद्र मोरया। आणि इकडे ही दळव्यांची गवर, अतिशय सुंदर अशी साडी नेसून आज आपल्या समोर, तुमच्या समोर। हे आमचं थीम कसं वाटलं नक्की सांगा। कैलास पर्वत अशी थीम आहे। आणि हे सगळं जे डेकोरेशन माझ्या बहिणीने केलं एकटीने। मागे शिवलिंग, त्रिशूळ असून। आणि तुझं काय? तुझं उठला नाही? आणि मला वाटतं भटजी आले आहेत, सो आता रेडी होऊया लवकर। म्हणजे रेडी तर आहेच आम्ही। नेवर 5 hours later. तर संध्याकाळ झाली आहे आणि आज आहे आमच्याकडे भजन। आणि भजनाच्या आधी प्री भजनाची तयारी चालू आहे, म्हणजे फटाके मागे आणलेत जिथे गेलेलो आता आम्ही, तिकडून कोळशीवरून वगैरे। आणि फुसका लाव पटकन लाव, तू श्रद्धा लाव। हे दुपट्टा काढलाच नाही शेवटी। हे बाई ही श्रद्धा दुपट्टा मागे मागे बाजू फुटतो तो कधी कधी।
घ्यायला घ्यायला घे खाताना आम्ही करत One eternity later. शुभ सकाळ सगळ्यांना. आज दिनांक 2 सप्टेंबर आपल्या गणेशोत्सवाचा 7वा दिवस. मी आहे कोकणात कणकवलीमध्ये माझं गाव आयनर जे आहे कणकवली डेपोपासून 12 किलोमीटर अंतरावर. आणि हे आहे ते मागे माझं घर. सो काल झालं आहे गौरी पूजन वगैरे आणि आज मी पौसा घेऊन चाललो आहे माझ्या सासरी जे आहे मालवणमध्ये देवलीचे हे लोक आहेत. देवली खालचीवाडीमध्ये. सो देवलीमध्ये तर कधी गेलो नाही पण देवलीबद्दल बरंच ऐकलं आहे. खूप जण देवली करत असतात. तर जाऊया आणि आपल्या सासरचं घर बघूया. आणि आज सकाळपासूनच पाऊस आहे. आत्ता कुठे तो थांबला आहे पण काय ढग अजूनही दिसत आहेत. बघूया आता काय विषय पुढे. आणि आज आहे 7व्या दिवसाचं विसर्जन. तर 7 दिवसाचे बाप्पा आज आणि गौरी आज जाणार. सो आम्हाला फटाफट रिटर्न पण यायचं आहे. तासानंतर मी माझ्या सासूच्या गावी पोचलो आहे जे चौकीमध्ये आहे मालवण चौकी. तर आता चाललो आहे. आता 10 मिनटात घरी येईल त्यांचं. वाघमेवाडी की वाळवाडी? तर आलोय आपल्या सासरवाडीत. असं चौकीमधलं घर यांचं. काय वाडी? वाघवणेवाडीत चव्हाण. असं वर जायचं आहे शिड्या चढत. एंट्री कुठे आहे मेन? सही मेन एंट्री. हे घर आहे? हो हे घर आहे. यस छोटू. आणि अशी वरती घर आहेत वाटतं डोंगरावर. युट्यूब बनवला काय? तर माझ्या सासूचं घर बघा. हे इथे गणपती बसतो. इकडे यांची छोटी बाल्कनी काढली आहे. बाल्कनी व्ह्यू बघा. वा. टेरेस पुढे समोर रिव्हर व्ह्यू आहे. नदी आहे की काय तलाव माहीत नाही. आणि इकडे यांचे किचनची विंडो. हे देवघर असं छोटस मस्त. त्यानंतर हे आहे किचन.
हॉल टाईप. तिथे काय तिकडे पण रूम तिथे पण आहे. एक रूम आहे. त्यानंतर इथे एक रूम, स्टोर रूम टाईप. हा शोरूम आहे. पंखे, कपडे सुकतात ऑब्विस हे पावसामुळे. टॉयलेट बाथरूम हा बाथरूम आणि टॉयलेट आहे. आणि मागची पडवी झालं. तर आता पाऊस तर नाही, त्यामुळे आम्ही लगेच चाललोय मंदिरात पाया पडायला आणि मग येऊन सासूच्या हातचा पाहुणचार घेऊया. सो चला या मंदिरात. चला मंदिरात. काय कोणतं मंदिर? ब्राह्मण देव सातेरी. सातेरी मंदिर. खाली हे वाटतं वाळ. हा व्हाळ आहे. थोडी रस्ता छान होता, तिथे कपडे धुवायचे. हां वा. सातेरी देवी, बाजूचा परिसर. त्याची जड वाटते साडी. हलकी आहे ती पण फुलते रे इथे. वीर. सासरवाडीतून निघालो आहे आता घरी, कारण आज आहे विसर्जन. कारण वाजले आहेत आत्ताच 1:45 आणि आपल्याकडे जर तुम्हाला माहिती आहे 3-3:30 वाजल्यापासून सुरू होतं विसर्जनाची तयारी. त्यामुळे आणि सदा काकांचं पण आज गणपती जाणार आहे. सो त्यामुळे आम्ही धावपळ केली थोडी. आणि जे वरचं घर होतं म्हणजे यांचं जे दुसरं घर ते राहिलं आहे. मग ते येऊ मे महिन्यात पुरचणमध्ये मस्त जेवायला किंवा 1-2 दिवस राहायला. आता ठीक आहे. आणि बाकीचे घरं म्हणजे गौरी गणपती जे होते त्यांच्या पाया पडलो इकडे, त्यांच्या आजूबाजूचे काका काकींनी चांगला पाहुणचार म्हणजे वडे आणि चटणी बनवलेली होती. तर व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू. हां. आणि नेहमीप्रमाणे सासूबाईंचे लाड तर जावयासाठी होतेच खूप काय. आज जर वेळ काढली असती तर चांगला जेवण मेजवानी झाली असती माझी. पण ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम येऊ. आणि आपली गौरी आज जाणार आहे विसर्जन. सो चला, गणपती आपला 11 दिवस आहे बाय द वे. मालवणवरून आलो आपला ओसा घेऊन आणि विसर्जनाची तयारी लगेच चालू झाली. कारण वाजले होते 3:30 घरी आल्यावर आणि आता वाजले आहेत 4:15. सगळ्यांनी आपल्या वाडीतल्या आरत्या झाल्या आहेत आणि आम्ही पण गौरी बाहेर काढून ठेवली आहे. इकडे चालू आहे फटाके फोडण्याची तयारी आणि इथे गौरी माते आपली बाहेर. अरे आग टाक आग. अरे हवा आहे भाई. ती आधी लाकूड पूर्ण पेटून. अरे भाऊजी भाई कसं काय माती कॅन्डल आणली. तिला वाटतं आम्ही कधी लावलंच नाही.
आलाय पाऊस, पावसात सगळे भाविक उभे आहेत. पावसात सगळे भक्तगण आमचे उभे आहेत. आता प्रसाद होईल तर त्यासाठी पिशव्या घेऊन आले आहेत वाटतं. हे गावकरी बघा. पुढच्या वर्षी लवकर या. भाजी भाकरी प्रसाद घ्या प्रसाद. गौरीचा प्रसाद. हा हो भाजी भाकरी. वाजले 7:30. चला मुंबई. चला हे बॅग नको आहे. तिची बॅग आहे ती 100 रुपये हवे तर बॅग देऊ. ती म्हणे मग बॅग राहून देते. वेळ आहे बॅगेत तुला भरपूर मिळाले असते. बाय बाय. अरे बॅगेत त्यावेळेस जास्त मिळालं असतं. चला बाय. चला बाय बाय बाय. सकाळी फोन करा. हो करतो पोचल्यावर. हा गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. घरातले सगळे गेले मुंबईला आणि आपल्या गौरी आई पण विसर्जन झालं व्यवस्थित मस्त. पाऊस होता तेव्हा खूप टाईमपासून, पण नंतर पावसाने विश्रांती घेतली. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा लेट येतो आहे माहिती आहे, पण नक्की बघा आणि इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप थँक्यू. टाटा बाय बाय. टेक केअर.